झी 24 तास एक पाऊल पुढे। मावळ आंदोलनात दरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी पिंपरी चिंचवड महापालिकेने पोलिसांना 24 लाख रुपये देण्याचे मंजूर केलेले आहेत। एवढंच नाही तर पुढेही बंदोबस्तासाठी पैसे लागले तर ते देण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे। त्यामुळे या योजनेसाठी महापालिका आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस किती आग्रही आहेत हे पुन्हा सिद्ध झालंय। पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून बंद पाईपलाईन मधून पाणी आणण्याची महत्वाकांक्षी योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आखली आहे, परंतु त्याला मावळमधल्या शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केलाय। आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 3 शेतकरी मरण पावले। त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचं आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलं होतं, ते आश्वासनही पालिकेने पूर्ण केलेलं नाही। एकीकडे शेतकऱ्यांची अशी क्रूर चेष्टा सुरू असताना पालिकेने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं आणखी एक काम केलंय। मावळ गोळीबारापूर्वी आणि गोळीबारादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी तब्बल 24,13,000 रुपये पोलिसांना देण्याचं महापालिकेनं मान्य केलंय। तसा ठराव स्थायी समितीनं विना चर्चा मंजूर केलाय। हा पैसा शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यासाठी पालिकेनं पुरवलाय का, असा संतप्त सवाल विरोधक करतायत। तो मृतांची नोकरी तर बाजूलाच राहू दे, पण ज्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे शेतकरी मारले गेलेले आहेत त्याच पोलिसांना या ठिकाणावरनं पेमेंट द्यायचं, म्हणजे त्यांच्या पगाराची रक्कम या महानगरपालिकेतनं द्यायची। याचा अर्थ मृतांच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्या जखमेवर मीठ या राष्ट्रवादी काँग्रेसने चोळलेले। पैसे मंजूर करून अडचणीत आलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता याबाबत बोलायला तयार नाही। महापालिकेच्या या निर्णयामुळे मावळ परिसरातील शेतकऱ्यांच्या संतापात आणखी भर पडली आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।